हाय हॅलो मंडळी. एक चमचा खीर खाल्ल्यावर जिभेची चव वाढते, आईस्क्रीम खाल्ल्यासारखे वाढते. हे आहे पिस्ता शेवया खीर. आता कसे बनवायचे ते पाहूया. प्रथम कढईत तूप गरम करून घ्यावे. त्यानंतर चुरलेले शेवया टाकून भाजून घ्यावे. मंद आचेवरच ब्राउनिश कलर, तांबूस कलर आला पाहिजे. आमच्या कर्नाटकात अशा फ्लेवरचे शेवया मिळतात. तुम्हाला जरी नसेल मिळाल्यास तर तुम्ही आहे त्या नेहमीच्या शेवयाचे बाकीचे साहित्य घालून शेवया करू शकता. आम्ही या शेवयामध्ये आणखीन साहित्य घालून फ्लेवर वाढवतो, त्यामुळे त्या शेवया खूपच छान लागतात. त्यानंतर दूध व पाणी गरम केलेले ओतून घ्यावे. गरम दूधने थोडे पाणी घालून पातळसर शिजवत ठेवावे. थोडे शेवया शिजल्यानंतर थोडेसे इसेन्सचे कलर असतात, त्या हिरवा कलर घातलेला आहे. म्हणजे व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा घालून उकळत ठेवायचं आहे. एकजीव कलर येतो आणि एकसारखी खीर तयार होते, म्हणून थोडासा कलर घालायचा आहे. त्यात उकळत असतानाच घालायचं आहे. सगळे मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग त्यानंतर मिल्क पावडरमध्ये थोडंसं कोमट पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. मग ते मिल्क पावडर त्यात घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरमुळे दाटसरपणा येतो. खीर खूप छान लागते. त्यानंतर मग साखर घालावी. खीर पातळसरच खीर करावी. गार झाल्यानंतर ती खीर दाट होते. साखर घालून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करून चांगलं उकळत ठेवा. चवीला मात्र खूपच छान लागते. थोड्या वेळानंतर उकळून झाल्यानंतर ही खीर झाकण लावून ठेवायचे. ही खीर छान दाटसर होते. चवीला मात्र खूप छान लागते. तुम्हीही करून बघा आणि कसे झाले जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.